पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचं उद्घाटन 15 ऑगस्टला करण्याचं नियोजन पुणे मालिकेकडून करण्यात आलंय। फन थिएटर ते विठ्ठलवाडी पेट्रोल पंप हा एकेरी मार्ग सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे आणि या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ सुद्धा मागण्यात आली आहे। मात्र अद्यापर्यंत त्यांची वेळ मिळाली नसल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा मार्ग सुरू करण्याची मागणी पुणेकर करत होते आणि त्या दृष्टीने काम सध्या युद्ध पातळीवर सुरू सुद्धा आहे आणि 15 तारखेला उड्डाणपूल सुरू करण्याचे प्रयत्न सध्या पालिकेकडून केले जातात आणि सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूयात। सिंहगड रस्त्यावरली वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी पुणे महानगरपालिकेने 118 कोटी रुपये खर्च करून जो उड्डाणपूल बांधलेला आहे त्या उड्डाणपुलाच्या एका दुहेरी मार्गाचं काम जे आहे ते चालू होतं। एका साईडची वाहतूक जी आहे ती एकेरी वाहतूक सुरू केल्याने मोठी वाहतूक कोंडी सुद्धा सुटली होती। मात्र ही सगळी वाहतूक कोंडी एकेरी असल्याने एकाच ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे दुसऱ्या साईडची सुद्धा वाहतूक सुरू करावी, दुसऱ्या साईडचा सुद्धा उड्डाणपूल सुरू करावा अशी मागणी सातत्याने पुणेकर अनेक राजकीय नेते सुद्धा करत होते। त्याचबरोबर ह्या कामाला वेळ लागत असल्याचं ठेकेदाराकडून सांगण्यात येत होतं। आता मात्र येत्या 15 ऑगस्ट रोजी या उड्डाणपुलाचं या मार्गिकेचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे। 636 मीटरचा हा सगळा उड्डाणपूल आहे, ज्या उड्डाणपुलामुळे ही जी खालची वाहतूक आपण पाहतोय, ज्या वाहतुकीचा ताण जो आहे तो मोठ्या प्रमाणात पुढच्या चौकात आणि मागच्या चौकात येतो आणि सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी होती तीच वाहतूक कोंडी जी आहे ती आता या रस्त्यावरती शिफ्ट होईल आणि जेणेकरून पुणेकरांना मोठा दिलासा जो आहे तो सिंहगड रस्त्यावरून मिळणार आहे। त्यासाठीची जी प्रतीक्षा आहे ती आता अवघ्या 2 दिवसावर आली आहे असं म्हणावं लागेल। महापालिकेकडून जलद गतीनं काम करून येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ज्यांची वेळ मिळेल त्यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।